पुण्यातील ग्रँड सायकल टूरमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आपली इज्जत वाचवण्यामध्ये कसेबसे यशस्वी झालो असे म्हणण्यास हरकत नाही. जगापुढे आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून काय म्हणून नाही करावे लागले आपल्याला. निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रोडवर डांबरीकरण केले, उद्ध्वस्त झालेले रस्ते पुन्हा बनवले, हिरवी कापडं लावून कचऱ्यांचे ढीग, अतिक्रमणे आणि उघडी गटारे झाकली. 100दा तक्रार देऊनही भटक्या कुत्र्यांना पकडायला न येणाऱ्या गाड्या युद्ध पातळीवर काम करू लागल्या. सगळे रस्ते झाडून पुसून साफ केले. रस्त्यांवरचे मिटलेले पट्टे यांची रंगरंगोटी केली. कधी न दिसणारे साइन बोर्ड दिसू लागले. शहराचे तात्पुरते का होईना सुशोभीकरण करण्यात आले. आणि हो, स्पेशल थँक्स त्या सर्व पोलीस डिपार्टमेंटला जे इतर वेळचे नियमभंग रोखण्यामध्ये तर अपयशी झाले आहेत, पण या रेससाठी एकही माणसाला त्यांनी नियमभंगाची संधी दिली नाही. खरंच मनापासून आभार त्या मूठभर फॉरेन सायकलिस्टचे, ज्यांच्यामुळे इथल्या करोडो नागरिकांना थोड्या दिवसांसाठी का होईना या सुविधा उपभोगता येतील. पण यावरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की आपण या गोष्टी सहज करू शकतोय, पण या गोष्टी न होण्यामागे जबाबदार आहे इथले नीच राजकारण, भ्रष्ट यंत्रणा आणि अफीमची नशा केलेली जनता, जी आपले मूळ प्रश्न आणि मूळ समस्याच विसरून गेली आहे. बरं, विदेशी लोकांना भारत काय आहे हे माहीत नाही असे वाटते का प्रशासनाला? लंडनच्या थेम्स नदीच्या बाजूला विमलच्या पुड्या सापडू लागल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि जपानचे रस्ते गुटखा खाऊन लाल करण्यात आले आहेत. देवाधर्माच्या नावावर तिकडच्या नद्या आपण दूषित करू लागलो आहे. आपण सगळी लाली पावडर करून दाखवू, पण त्यांच्यासारखा सिविक सेन्स कुठून आणणार? हे सायकलिस्ट तर त्यांच्या फिनिश लाईन पर्यंत पोहोचतीलच, पण आपण आपल्या स्टार्टिंग लाईनवर पण उभे नाहीत अजून. ते शाळेत सायकलवर जाणारे विद्यार्थी, तो आपल्या कुटुंबासाठी झटणारा सर्वसामान्य माणूस, जीवावर उदार होऊन आपल्या मुलांना पाळण्या घरात टाकून कामावर जाणारी ती बाई, भारत विकसनशील पासून विकसित पर्यंत येणार या प्रतीक्षेत म्हातारे झालेले ते आजी आजोबा, या सर्वांचं काय? फक्त एका पावसाळ्यानंतर पुन्हा तेच डांबर उखडलेले रस्ते, नियमभंगांनी माखलेले चौक, तेच रस्त्यांच्या बाजूला लागलेले कचऱ्यांचे ढीग आणि पुन्हा तीच खोटी आश्वासने आणि स्वप्न आपल्या वाटेला येणार.